हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर माझं पैंजण खूप दिवस झालं तुटलेलं आणि खूप वेळा जोडून पण आणलं, पण ते एकदम पट्टीसारखं म्हणजे एकदम चेन कशी असते तसं आहे आणि ते सारखं तुटत होतं। तर म्हटलं चला आता ते बदलून दुसरं घ्यावं आणि आणवीला सुद्धा कानातलं घ्यायचं होतं, त्यासाठी आलतो आम्ही ज्वेलर्समध्ये। तर चला बघूया कोणतं घेते काय घेते हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे ते सुद्धा नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे दोन मला मी चॉईस केलते, पण जे साईडचं होतं ना कलर वगैरे होतं ना ते सेम माझं पहिलं आहे तसंच होतं। तर हे एक आवडलेलं, पण हे मला साईज बसत नव्हती। 10 नंबर होतं, मला 11 नंबर लागते। तर केलेलं आहे चॉईस मी एक, तुम्हाला आता घरी गेल्यानंतर दाखवेन। तर अन्वीच्या आधी कशा कानात अशा बाळी टाईप अशा रिंगा होत्या, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितल्या असतील। तर त्याच्यामुळे काय होतंय, एक अशी कानाला एकदम फिट्ट बसत होती आणि एक लूज बसत होती आणि त्यामुळे कान असं खाली हेच झालता, फिट्ट झालता। त्यामुळे ते म्हटलं बदलून दुसरं घ्यावं, त्यासाठी असे छोटे छोटे असे फुलं बघत होते आणि खूप छान छान होत्या, डिझाईनसुद्धा खूप छान होत्या। तर अन्वीला ते पहिलं कानातलं होतं ना ते काढलं आणि हे बघा हे एक वेगळं घातलेलं आहे आणि खूप छान दिसत होतं तिच्या कानातला। आणि हे एक असं मोराचा डिझाईन, पण अन्वीला असं कलरफुल पाहिजे होतं, मम्मी मला कलरफुल घे, लहान मुलांचं बघा ना खूप हे असतं। तर ते पण मी चॉईस केलं आणि हे बघा कलरफुलमधले घेतले आणि जे रिंगा होत्या म्हणजे बाळी होती ते पण घेतलं। म्हटलं कधी तिला नंतर कधी घालायचं म्हटलं तर होऊन जाईल, पण हे डेली यूजसाठी बरं आहे, कानसुद्धा पगळत नाहीत आणि अगदी म्हणजे अगदी कानाबरोबर फिट्ट असं बसतं, किंवा वजनसुद्धा खूप कमी आहे, अर्धा ग्रॅममध्येच हे बसले। तर हे मी पट्ट्या घेतलेल्या आहेत, अशी डिझाईन आहे, एकदम छोट्या आहे। कारण काय होते माहिती आहे का, पहिलं ह्याच्यापेक्षा मोठं होतं, पण जेव्हा आपण मोडायला जातो तेव्हा ते खूप कमी पैसे येतात, निम्म्याच्या निम्मेसुद्धा पैसे येत नाहीत। त्यासाठी म्हटलं नाजूकच घ्यावं, कारण डेली यूजसाठी असं नाजूकच छान वाटतं ड्रेसवर वगैरे घालण्यासाठी। तर अजून काही घातलं नाही, तर म्हटलं पूजा वगैरे केल्यानंतर घालावी। तर अन्वीने तर कानातलं अगोदरच घातलं, आता ती काय काढणार नाही, कारण तिथंच फिट्ट करून असं व्यवस्थित असं बसवूनच घेऊन आले। कारण लहान मुलं कसं स्कूलला वगैरे जातात, हात लावतात पडलं की मग झालं। तर ते घेऊन आले मी पैंजण आणि अन्वीला कानातलं। तर थोडंसं तिथंच असे टबचे सेल लागलेले, टब बादल्या फक्त 100 रुपयाला, आणि मला टब घ्यायचा होता कारण माझ्याकडे टब होता पहिला, तो फुटला तुटलेला, आणि मग टपातमध्ये कसं कपडे व्यवस्थित अशी धुवायला येतात आणि बादलीसुद्धा छान वाटली, फक्त 100 रुपयाला। बघूया आता किती दिवस काय टिकते, किंमत कमी होती म्हणून दोन्ही पण घेऊन आले। आता बऱ्याचशा ठिकाणी असे सेल लागतात, बघूया काय ते काय बाथरूममध्येच राहणार, आत बाहेर वगैरे केलं की ते हँडल वगैरे तुटतात, पण काय बाथरूममध्ये पाणी वगैरे भरून ठेवण्यासाठी आणि आंघोळीसाठी एक बकेट आणले। पहिले पण आहेत बकेट कलर्सचे वगैरे, पण ते कसं धुता घासता येत नाहीत व्यवस्थित असे, त्यासाठी असे प्लेनच घेऊन आले मी। जे कलरचे बकेट असतात ना त्याला खूप अशा खाचा असतात आणि त्याच्यामध्ये घाण जाऊन बसले की निघतसुद्धा नाहीत आणि क्लीन करताना खूप प्रॉब्लेम येते। त्यासाठी म्हटलं असे प्लेन बकेट घ्यावं। डीमार्टमध्ये सुद्धा पाहिलेलं, पण तिथं खूप महाग होतं, पण डीमार्टमधले कसे क्वालिटी तसे असते। बघूया आता हे किती दिवस काय टिकते, काय काय वस्तू स्वस्त असतात ते सुद्धा खूप दिवस टिकतात। तर येताना कोथिंबीर घेऊन आले आणि बघा ना आता कोथिंबीर एवढी स्वस्त झाली, काय काय ठिकाणी 10च्या 2 देतात, काय काय ठिकाणी 10ला 1, आणि आता एवढ्या कोथिंबीरीचं काय करायचं बघू। आता निवडून तर ठेवते आणल्या, कारण आणली की निवडून ठेवली की व्यवस्थित अशी निवडली सुद्धा जाते आणि पटपट सुद्धा निवडून होते। गवारीची शेंग आणली भाजीसाठी उद्या सकाळी बनवण्यासाठी। तर चला, तर हा व्हिडिओ आहे शनिवारी सकाळचा, जेव्हा अन्वी स्कूलला वगैरे गेली, कारण हा 2 दिवसाचा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर सॅटर्डेला काय होतं, मिस्टरांचा उपवास असतो, त्यामुळे त्यांना शाबू वगैरे बनवला की मग आमच्यासाठी दुसरं काहीतरी बनवत असते, कारण रोज भाजी चपाती खाऊन खाऊन कंटाळासुद्धा
येतोय आणि लहान मुलांना सुद्धा नको वाटतं रोज रोज भाजी चपाती खायला. त्यासाठी अन्वीनी जाताना सांगितलेलं, मम्मी मला घरी आले की मला इडली सांबार पाहिजे, तू बनवून ठेव अगोदरच. तर आता अन्वीला घ्यायला जायचं होतं, नाही म्हटलं तर 10 वाजलेल्या. बाकीचं सर्व घरातलं काम झाले, कपडे वगैरे सर्व झाले. फक्त आता काय म्हटलं, हे इडलीचा कुकर लावावं आणि जे काही डाळ वगैरे आहे सांबारसाठी ती सुद्धा शिजवून घ्यावी, जेणेकरून आले की तिला सांबारला फोडणी देऊन तिला खायला द्यायला येईल. कारण लहान मुलांना कसं जे त्यांनी सांगितलं असं त्यांच्या पूर्ण लक्षात असतं. तर आता इडलीचा कुकर लावल्या. जलमरचंच कुकर आहे, नाही म्हटलं तर एका ह्याच्यात 4 म्हणजे 4 हे आहेत, 16 इडल्या होत्यात एका ह्याच्यात. 15 मिनटं होईपर्यंत माझंसुद्धा मी आवरून घेते ड्रेस वगैरे. तर सकाळी नाश्ता केलेलीची भांडी बेसिंगमध्ये तुम्हाला दिसतच असतील. तर आता काय म्हटलं, एकदाच सर्व अन्वी आल्यानंतर जे काही इडली सांबार आहे ते खाऊन घ्यावं आणि एकदाच सगळी भांडी घासून घ्यावी. कारण काय होतं, थोडं थोडं घासत बसलं की टाईम लागतो आणि परत अजून किचन पुसायचं वगैरे. तर त्यासाठी म्हटलं एकदाच किचनवरचं आवरायचं जेवण वगैरे झाल्यानंतर. तर त्यासाठी थोडासा पसारासुद्धा तुम्हाला किचनवर दिसत असेल. तर सीताफळसुद्धा पिकले, ते साईडला काढून ठेवलेत. पण आता पावसाळ्यात एवढी चिलटं बसतात ना, मग त्याच्यावर काहीतरी कापड वगैरे झाकून ठेवले ना, मग नाहीत बसत. पण पावसाळ्यात खूपच चिलटाचा म्हणजे येतात आणि ओली कपडे असेल ना त्याच्यावर सुद्धा चिलटं खूप बसतात. आणि ह्या 2-3 दिवसात तर कपडे काही सुकतच नाहीत. तर झालेलं आहे, कुकर वगैरे लावला आणि आता माझंसुद्धा मी आवरून घेते. जे काही भांडी आहेत जाळीमध्ये ते सुद्धा लावायचे आहेत. घरी काम दिसत नाही पण काम खूप असतं. तर मी अन्वीला आता घेऊन आले. तर येताना मी सांबार मसाला वगैरे घेऊन आलते, कारण सांबार मसाला नव्हता घरी आणि येताना तिला येतानाच घेऊन आले दुकानमधून. तर नाही म्हटलं तर अन्वीला घेऊन यायला 10 मिनटं लागतात. तर इडलीचा कुकरसुद्धा थंड झालेला आहे. तर अन्वीचं चाललेलं, मम्मी झाली की नाही बनवून. तर थांब म्हटलं, आता एकदा फोनने दिली की तुला देते खायला, कारण तिला खूप आवडते इडली सांबार. बाहेरच्या पेक्षा घरातली ती खूप आवडीने खाते. आणि सांबार काय मी अगदी सिंपल करणार आहे. अन्वीने सांगितलेलं, मम्मी लाल दिसत असं सांबार बनव, तिला खूप आवडतं. फक्त तुळा आणि त्यामध्ये शिजतानाच कुकरला लावताना मी 1 टोमॅटो टाकलेलं. तर आता ते कुकरसुद्धा थंड झालता. तर आता इथं मी तेल ओतलेलं आहे कढईमध्ये आणि कांदा चिरून घेते बारीक. दुसऱ्या काही भाज्या वगैरे काही टाकणार नाही, कारण सिंपल असं थोडासा रस्सा असलेलं सांबार आम्हाला आवडतं आणि छान लागतं टेस्ट. ते एकदम सिंपल असतं. तर तुम्हाला दाखवते मी बनवल्यानंतर मी कसं काय हे केलं ते. तर आता हे कांदा वगैरे भाजायला टाकते. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई तू डेली व्हिडिओ अपलोड करत जा, तुझे व्हिडिओ खूप छान वाटतात. तर खरंच खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचून. पण जसं जमेल तसं मी थोड्या दिवस समजून घ्या ताईंनो, नंतर मी डेली व्हिडिओ अपलोड करेन. तर बघू शकता आता इडलीसुद्धा खूप छान अशी निघत आहे. आणि काय करायचं, जरी कुकर म्हणजे भांडं गरम असलं ना, असं व्यवस्थित असे इडले निघत नाहीत, भांड्याला चिकटतात. तर काय करायचं, चमचा घ्यायचा, चमचा पाण्यामध्ये बुडवून मग इडली काढायची आणि व्यवस्थित अगदी निघते. आता तुम्ही बघितलंच असेल की मी कशा पद्धतीने काढले. तर ही सुद्धा टिप्स मी यूट्यूबवरच बघून शिकलेली आहे. अजिबात भांड्याला पीठ वगैरे चिटकत नाही, इडली वगैरे व्यवस्थित अशी सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी निघते. तर अन्वीचं चाललेलं, मम्मी असं गोल ठेव तसं ठेव, तिचं आलं की चालूच असं. त्यासाठी अगोदरच मी कुकर वगैरे लावून गेलते, कारण तिला आलं की काही दम निघत नाही. आवडीचं पदार्थ असला की कधी खायला असं होतं लहान मुलांना आणि आपल्याला सुद्धा. तर जे काही होतं ते इडल्या काढून घेतल्या मी. आणि हे पीठ मी विकतच आणलेलं, कारण अन्वी जाताना सांगून गेलते. त्यामुळे काय एवढं लगेच काही बनत नाही, कारण पिठाला अगोदर तांदूळ उडीद डाळ अगोदर भिजत घालावे लागते आणि मग आपलं शॉर्टकटमध्ये होऊन जातं पटकशीने. त्यामुळे मी पीठसुद्धा विकतच घेतलेलं. पण इडली खूप छान होते बरं का. तर आता इथं थोडंसं पीठ शिल्लक आहे, तर त्याचे संध्याकाळी म्हटले डोसे बनवावे. डोसेसुद्धा अन्वीला खूप आवडतात. तर असं छान असं चमचमीत असं सांबार बनवलेलं आहे. आणि अन्वीसुद्धा हे सांबार खूप आवडीने खाते. तिखट आहे थोडंसं, पण तिला खूप असं लाल दिसलेलं सांबार खूप आवडतं. तर चला, अन्वीसुद्धा आता टेस्ट करेन आणि तुम्हीसुद्धा या खायला इडली सांबार. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.